नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी ह्या सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट सावरलं. सुरुवातीला 900-950 पॉईंट मार्केटवर होतं. नंतर 500 पॉईंटपर्यंत घसरलं, पण पुन्हा मार्केट सावरत गेलं. ते 24,200चा जो किल्ला होता तो निफ्टीचा पॉईंट मार्केटने चांगला लढवला. म्हणजे 1-2 वेळेला 24,200च्याही खाली आलं मार्केट, पण पुन्हा रिकव्हर झालं आणि 24,200 हा टप्पा टिकवून धरण्यामध्ये बुल्स यशस्वी झाले. साकुमा एक्सपोर्टला एका शेअरला 4 शेअर बोनस दिला आहे, तर त्याची 10 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट जाहीर झाली आहे. चमनलाल सेठिया यांनी बायबॅक जाहीर केलाय. 300 रुपये प्रति शेअरनी बायबॅक होईल. 2,07,930 शेअर बायबॅक केले जातील. 3.88% इक्विटी बायबॅक होईल आणि 60.23 कोटी रुपये खर्च केले जातील. 19 ऑगस्ट ही बायबॅकची रेकॉर्ड डेट आहे. चमनलाल सेठिया तांदूळाची कंपनी आहे. EIH हॉटेल्स यांची बोनससाठी आणि डिव्हिडंडसाठी पूर्वी जाहीर केलेली रेकॉर्ड डेट 29 जुलै ही होती. ती रेकॉर्ड डेट त्यांनी बदलली आणि आता 13 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट केली आहे. एकास एक बोनस आणि 6 रुपये डिव्हिडंड EIH हॉटेल देणार आहे. NMDCने लंप्सच्या किमती 600 रुपये प्रति टन आणि फाईन्सच्या किमती 500 रुपये प्रति टनाने कमी केल्या. वेल्स्पन कॉर्पोरेशनची सबसिडियरी एपिक स्टील लिमिटेड, एपिक स्टील अँड पाईप्स यांना कोटिंगसाठी 525 कोटींची ऑर्डर मिळाली. श्याम मेटॅलिक्स यांचं व्हॉल्यूम 219% वाढलं, पण हे YOY बेसिसवर वाढलं, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झालं. केरळमध्ये टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक व्हेकलसाठी 4 शोरूम उघडणार आहे. AIA इंजिनिअरिंग हे 5,000 रुपये प्रति शेअर या भावाने 10 लाख शेअर्स टेंडर रूटनी बायबॅक करणार आहे. 500 कोटी रुपये बायबॅकसाठी खर्च केले जातील आणि 1.06% एवढी इक्विटी ते बायबॅक करतील. टाटा मोटर्सनी पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशी 3 व्हेरियंट लॉन्च केली आहे. जर तुम्ही फुल चार्ज केली गाडी तर 585 किलोमीटर जाईल असं कंपनीचं म्हणणं आहे. ॲलेम्बिक फार्माच्या औषधाला ॲसिट्रेटिन या औषधाला US FDA कडून मंजुरी मिळाली. युनोमिंडाचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं,
मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं. कॅप्लिन पॉइंटनी 2.5 रुपये डिव्हिडंड दिला. यावेळेला व्यंकितचा रिझल्ट चांगला आला आणि व्यंकित अप्पर सर्किटला लागला. काहीतरी माझ्या आठवणीप्रमाणे 2191 वगैरे असावं अप्पर सर्किट, पण मार्केट क्लोज झालं तेव्हाही अप्पर सर्किटवरच होता. कारण रिझल्ट चांगला लागला. त्यांचं प्रॉफिट 4 क्वार्टर नंतर वाढलंय असं वाटतंय. सॅकसॉफ्टचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, पण 4 शेअरवर 1 बोनस शेअर सॅकसॉफ्ट देणार आहे. SAKSOFT असं स्पेलिंग आहे. BASFचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, रिझल्ट चांगला आला. सफारी लगेज प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ऑटोमोटिव्ह ॲक्सेल यांचा रिझल्ट कमजोर आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं. ICICI लोंबार्ड यांचं प्रीमियम 15.7% वाढला, तर मार्केट शेअर 10.3% वाढलं. पिडीलाईटचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन 24%, मार्जिनही वाढलं. रामको सिस्टीम यांना ॲव्हिएशन सॉफ्टवेअरसाठी मल्टी इयर कॉन्ट्रॅक्ट मिळालं. रिलायन्स फ्युएल सेल्ससाठी ते गिगा फॅक्टरीवर काम करत आहेत आणि नवीन जास्त ग्रोथ व्हायला हवे म्हणून प्रयत्न करतायत आणि कार्बन रिसायकलिंगसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर त्यांचं काम सुरू आहे. DCM श्रीराम यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, 11.1% मार्जिन, पण ते फ्लॅट राहिलं. कोरोमंडल फर्टिलायझर यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं, रिझल्ट चांगला आला नाही. AB फॅशनचा तोटा वाढला, पण रेव्हेन्यू आणि मार्जिन दोन्हीही वाढलं. लाल पाथ लॅबचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. GET&D यांना 305 कोटींची ऑर्डर मिळाली. गोदरेज कन्झ्युमरचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन 21.8%. परत एकदा बघा, माझी चूक झाली. गोदरेज कन्झ्युमर त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, 3,331 कोटी. हे रेव्हेन्यू गेल्या वेळेपेक्षा कमी झालं आहे. मार्जिन मात्र वाढलं. गेल्या वेळेला मार्जिन 18% होतं, आता 21.8%. TVS श्रीचक्र यांचा फायदा कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. GMM फॉडलर यांचा कमजोर आला रिझल्ट, प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिनही कमी झालं. आणि हे सगळे रिझल्ट मार्केटच्या वेळामध्ये आले. उद्या
RBIची पॉलिसी आहे, त्यामुळे RBIच्या पॉलिसीमध्ये पॉलिसी जाहीर होईपर्यंत मार्केटचा एक भाग वेगळा चालेल आणि पॉलिसी जाहीर झाल्यानंतर पॉलिसीमध्ये काही आल्यास त्याप्रमाणे पुढचा मार्केटचा विभाग चालू शकेल. पण आजच्या मार्केटमुळे बराचसा तणाव कमी झाला आहे असं वाटतंय. आता उद्या आणखीन काही वेगळेच रागरंग आले जे आपल्याला माहीत नाही किंवा बाहेरचा काही ताणतणाव आला तरच, पण आपल्या दृष्टीने इथे काहीही वाईट दिसत नाही की ज्याचा मार्केटवर परिणाम होईल. तरी पण उद्या सकाळी बघूया आपण काय होतंय ते. नमस्ते.